ग्रंथामध्ये अजून एक व्याख्या आली, ऐका. दृष्टादृष्ट विशेषु चित्त परिणाम विशेष स्प्रहा इति वैराग्यम. दृष्टादृष्टाचा त्याग, सुख दुःखाचा त्याग, शुभाशुभाचा त्याग जित असतो त्याला वैराग्य म्हणा. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादान भजावे, लाभालाभन धरावे म्हणा माझी. ही अवस्था हरिभक्ताची असते. त्याच्या अंतकरणामध्ये वैराग्य असतं. एक वैराग्य सांगतो तुम्हाला. पोरानं कुणाला जर कटाळा आला का नाही, नीट खाली बसायचं, काय सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला मी सांगतो, ऐका. बघा इकडं लक्ष द्या. एक वैराग्य सांगतो, एक समर्पण सांगतो, इतिहासातलं, एक आहे पुराणातलं. इतिहासातलं सांगतो बघा, ऐका. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता पूर्वीपासूनच अनेक लोकांनी कष्ट घेतलेले आहेत. अनेक क्रांतिकारी झाले. आपली तर शूरवीरांची असणारी सगळी भूमी आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ही भूमी आहे. अगदी आपल्या गावाशेजारीच सरसेनापती हंबीरराव मोहिते, ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताची असणारी आहुती दिली, आपल्या प्राणाची आहुती दिली, अशी शूरवीरांची असणारी भूमी आहे महाराज. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. या देशातली भूमी त्यागी लोकांची भूमी आहे. ऐका, लक्ष द्या. या देशामध्ये भगतसिंह नावाचे क्रांतिकारी झाले. नाव ऐकून आहे का नाही आपण? आपण आठवण काढतो 26 जानेवारी 15 ऑगस्टला त्यांची काय करतो, आठवण काढतो. पुन्हा काय त्यांचा ना आपला काय मेळच बसत नाही. लक्ष द्या. काय माणसं महाराज, नुसतं स्वातंत्र्याची लोकांना किंमतच राहिलेली नाही. भ्रष्टाचार, चोऱ्या माऱ्या जिकडं तिकडं आपण पाहतोय. कोण काय करील, जातीपातीचं राजकारण चालू आहे सगळीकडं. म्हणजे ह्या सगळ्या कलियुगातल्या वाऱ्याचा महिमा सगळा चालू आहे. त्याच्यामध्ये फक्त कुठा चांगला ठोकलेला आहे तो हरिभक्ताचा. लक्षात ठेवा, तो सहजासहजी हलत नाही. म्हणून मुखामध्ये हरीचं नाम घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगतसिंह नावाचे क्रांतिकारी या देशामध्ये झाले आपल्याला ज्ञात आहे. भगतसिंहाचं लग्न ठरतंय. भगतसिंहाची आई त्या भगतसिंहाच्या हातावरती 50 रुपये ठेवते आणि भगतसिंहाला सांगते, भगत बाजारामध्ये जा आणि सगळा बाजार भरून घेऊन ये, आपल्याला तुझं लग्न लावायचं आहे. ऐका, भगतसिंह बाजारामध्ये जात आहेत. हातामध्ये 50ची नोट आहे. 50 रुपये आहेत भगतसिंहाच्या जवळ. भगतसिंह विचार करतायत, हे 50 रुपये जर मी खर्च केले, याचा जर मी बाजार घेतला आणि घरी गेलो तर आई माझा विवाह लावल्याशिवाय राहणार नाही आणि माझं लग्न होईल. आणि मी जर लग्न केलं तर जन्मभर मला एका बाईची सेवा करावी लागेल. मी जर लग्न केलं तर जन्मभर मला एका बाईची सेवा करावी लागेल. पण मी हे 50 रुपये माझ्या देशासाठी खर्च केले तर जन्मभर मला माझ्या भारत मातेची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. भगतसिंह त्या 50चे हत्यारे खरेदी करतायत. इंग्रजांवरती तुटून पडतायत. अनेक इंग्रजांना धारातीर्थी पाडतायत. आणि भगतसिंह एक दिवस इंग्रजाच्या हाती सापडतायत. भगतसिंहाला न्यायालयामध्ये उभा केला जात आहे. भगतसिंहाला फाशीची शिक्षा होते. ऐका, मला सांगायचंय, वैराग्य, समर्पण आणि त्याग लक्षात ठेवा. भगतसिंहाच्या आईला माहिती होतं भगतसिंहाला फाशी झालेली आहे. आई हंबरडा फोडते, धावत येते, पळत येते, रडत येते. लेकरावरती ज्यावेळा संकट येत असतं त्यावेळा सगळ्यात आधी दुःख आईला होत असतं महाराज. हंबरून वासराले चाटीते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय. आया बाया सांगत होत्या होतो मी जवाताना, दुष्काळात मायेचा माझ्या आटला होता पानात. पिठामध्ये पाणी वतून मले पाजित जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझे माय, दिसते माझे माय, दिसते माझे माय. भगतसिंहाच्या आईनं हंबरडा फोडला. भगतसिंहाची आई भगतला भेटण्याकरता गेली जेलमध्ये. ऐका, तुरुंगामध्ये. आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर भगतसिंहाला म्हणते, अरे भगत, काय केलंस बेटा हे तू हे काय केलं? मला सुनेचं मुख पाहायचं होतं, मुलाबाळांना नातवंडांना मांडीवरती खेळवायचं होतं, हे काय केलंस बेटा तू? असं बोलत असताना भगतसिंह म्हणतात, आई तू ऐऱ्या गैऱ्याची आई नाही, तू सिंहाची आई आहे.
भगतसिंहाची आई आहे, तू रडायचं नसतं. त्यावेळेला आई म्हणते मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही, मला रडू नको म्हणण्याचा भगत तुला अधिकार नाही, कारण तू अजून कुणाचा बापच झालेला नाही. तू जर कुणाचा बाप असतास तर आई बापाला किती दुःख होतं, लेकरावर संकट आल्यावर तुला कळलं असतं रे भगत. तू मला रडू नको असं म्हणू नको, मला रडू दे रे. त्यावेळा भगतसिंहाने आपल्या आईकडे एक शेवटची इच्छा व्यक्त केली. ऐका, शेवटची इच्छा माझी आई पूर्ण कर. आई म्हणते भगत एक काय 10 इच्छा बोलून दाखव, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यावेळा भगतसिंहाने सांगितलं आई ज्या दिवशी मला फाशीवरती दिल्या जाईल आणि माझं प्रेत धरणीवरती पडलेलं असेल, इंग्रज सरकारचा निरोप येईल की तुमच्या मेलेल्या भगतला घेऊन जा. त्यावेळा माझं मेलेलं प्रेत नेण्याकरता आई माझ्या भावाला पाठव, माझं मेलेलं प्रेत नेण्याकरता माझ्या मित्राला पाठव, माझं मेलेलं प्रेत नेण्याकरता माझ्या बाबांना पाठव, पण माझं मेलेलं प्रेत नेण्याकरता आई तू येऊ नको आई. असं ज्यावेळा भगतसिंह म्हणतात आईला येऊ नको असं म्हणतात, त्यावेळा आईचं अंतकरण तुटून जातं. आई म्हणते अरे तुझं मुख पाहण्याकरता माझं अंतकरण तिळतिळ तुटलेलं असेल आणि तू म्हणतोस की माझं प्रेत नेण्याकरता तू आई यायचं नाही, असं का रे म्हणतो. त्यावेळा भगतसिंहाने दिलेलं उत्तर ऐका, समर्पण काय असतंय तुम्हाला सांगायचंय. भगतसिंह म्हणतात आई माझं प्रेत धरणीवरती पडलेलं असेल आणि माझं प्रेत नेण्याकरता माझ्या बाबांना मित्रांना न पाठवता जर तू आलीस तर तुझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत, तू हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही, आणि तुझा रडलेला चेहरा पाहून हे क्रूर स्वभावाचे इंग्रज लोक हसल्याशिवाय राहणार नाहीत, आणि मरताना सुद्धा या इंग्रजांच्या चेहऱ्यावरती अजिबात हसू मला पाहायचं नाही, आणि म्हणून करता माझं मेलेलं प्रेत न्यायला तू यायचं नाही. लक्षात ठेवा किती मोठं समर्पण आहे महाराज. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ऐ वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए. मोठ्यानं घोषणा द्यायची, भारत माता की वंदे मातरम. ऐका, या देशामध्ये क्रांतिकारी झाले, त्या लोकांनी भारताला स्वतंत्र करण्याकरता आपल्या प्राणाचं समर्पण केले. हा सगळ्यात मोठा त्याग आहे, हे सगळ्यात मोठं समर्पण आहे महाराज. लक्षात ठेवा, हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. हो, हे झालं इतिहासातलं समर्पण, हा इतिहासातला त्याग आहे. 2 मिनिटांमध्ये पुराणातला त्याग सांगतो. ऐका, रामप्रभूला वनामध्ये जाण्याची वेळ येते. रामप्रभू वनात जाण्याकरता निघतायत, अंगावरती वल्कल धारण करतायत. रामायणामध्ये प्रसंग आहे. आणि रामप्रभू कौशल्या मातेच्या सदनी जात आहेत. कौशल्या माता त्या ठिकाणी रामाला म्हणते, रामा आज तुझा राज्याभिषेक आहे, पण अंगावरती तू वल्कल धारण का केलेली आहेस रे रामा. त्यावेळेला कौशल्या मातेला रामप्रभू म्हणतायत, आई माझा राज्याभिषेक आहे, गोष्ट खरी आहे, मला राजगादीवरती बसायचं आहे, ही सुद्धा गोष्ट खरी आहे, परंतु मला माझ्या बाबांनी अयोध्येचं राज्य दिलेलं नाही.
तर मला माझ्या बाबांनी वनातलं राज्य दिलेलं आहे. शब्दाचा वापर जपून करतायत प्रभू. हे लक्षात येतच त्या कौशल्या मातेच्या. रामाला 14 वर्षाचा वनवास झालेला आहे. कौशल्या माता विचार करते. ऐका, कौशल्या माता विचार असा करते की आता पुत्र प्रेम आहे, माझं पुत्रावरती एवढं प्रेम आहे की ते प्रेम आडवं येतंय. 14 वर्षाकरता माझ्या मुलाला वनामध्ये जाऊ दिलं नाही पाहिजे असा पुत्राचा स्नेह सांगतोय. पण एका बाजूला धर्म सुद्धा आडवा येतोय. धर्म असं म्हणतोय, रघुकुल रीती सदा चली आए, प्राण जाई पर वचन न जाए, रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाई पर वचन न जाए, रघुकुल रीति सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. एका बाजूला धर्म आहे. एखाद्या वेळा 14 वर्षाकरता वनात गेलेलं पुत्राचं प्रेम 14 वर्षांनी परत येईल. पण एकदा का धर्म मोडला तर त्याची स्थापना होणं कठीण आहे. ऐका, माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, ए गप्पा आणणारे बोल नका. ऐका, अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, की दीपासवे हरपला प्रकाश जायचा. आपण अंधाऱ्या वाट्याने चालत असताना हातामध्ये जर दिवा असेल ना, तर ऊन वारा पाऊस, समजा रात्रीच्या वेळा आपण रस्त्याने चाललो आणि रस्त्याने जाताना अंधार आहे, अंधारामध्ये जर वारं सुटलं, पाऊस यायला लागला, तर दिव्याचं रक्षण कुणाला करावं लागेल? दिव्याचं रक्षण आपल्यालाच करावं लागेल, गावातल्या गुरुवाला करावं लागेल. काय आता एवढं बी तुम्ही बोलतच नाही. आमच्याकडली बारकी बारकी पोरं बोलते ती, आणि तुम्ही खुशाल झोपायला लागले का काय? ऐका बघा, रस्त्याने जर आपण चाललो आणि अंधाऱ्या रात्रीमधून आपल्याला रस्ता शोधायचा असेल, वारं सुटलं असेल, तर आपल्या हातात दिवा असेल, तर दिव्याचं रक्षण कुणाला करावं लागेल? आपल्याला करावं लागेल. आपण जर दिव्याचं रक्षण केलं तर पुढे चालून दिवा सुद्धा आपलं रक्षण करेल, आहे का नाही? म्हणजे रस्ता दाखवेल. बरोबर आहे का नाही? काय लोक म्हणतील आमच्याकडे चार्जिंगचा मोबाईल आहे, आपण त्याला तर चार्जिंग कुणाला? बापाला करावं लागेल का आपल्याला? आहे का नाही? आपल्याला त्याचे रक्षण करावं लागेल. बघा ऐका, एखाद्या अंगणामध्ये आपण झाड लावलं, शेतामध्ये झाड लावलं, तर आज झाड लावल्यावर त्याला उद्या फळ येतात, आहे का नाही? हा, मग कधी येतात? आज झाड लावल्यावर त्याला काय करावं लागतंय? पाणी घालावं लागतंय, त्याचं गुराढोरापासून रक्षण करावं लागतंय, कुंपण करावं लागतंय. 4 वर्ष सांभाळल्यावर 4 वर्षांनी त्याला फळ येते, फूल येते. ते झाड उद्या आपलं ऊन वाऱ्या पावसापासून आपलं काय करते? संरक्षण करते. ऐका, दिव्याचं रक्षण आज आपण केलं, पुढं चालून दिवा आपलं रक्षण करेल. झाडाचं रक्षण आज आपण केलं, पुढं चालून झाड सुद्धा आपलं रक्षण करेल. तसं धर्माचं रक्षण आज जर आपण केलं तर पुढं चालून धर्म सुद्धा आपलं रक्षण करेल. लक्षात ठेवा, धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. लक्षात ठेवा, धर्माचं रक्षण आपल्याला करावं लागेल. म्हणून कौशल्या माता विचार करते, 14 वर्षाकरता वनात गेलेलं पुत्राचं प्रेम परत 14 वर्षांनी माघारी येईल. पण एकदा का धर्म मोडला, तर एकदा का रघुकुलाची परंपरा मोडली, त्याचं रक्षण होणं कठीण आहे. म्हणून रामप्रभूला आज्ञा मिळते. तर सीता माता धावत पळत येते आणि म्हणते, मी सुद्धा तुमच्या सोबत वनात येणार आहे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. प्रभू, तुम्ही देह असाल तर मी तुमची छाया आहे, आणि छाया ही देहाला सोडून राहत नसते. तुम्ही जर वनात निघाला असाल तर मी वनात येणार आहे. आजवर तुम्ही राजवाड्यात होता, मीही राजवाड्यात राहिले. आज तुम्ही वनात निघालात तर माझी सुद्धा वनात यायची तयारी आहे. ऐका,
रामप्रभूला न केलेल्या गुन्ह्यापायी 14 वर्ष वनात जाण्याची वेळ आली आणि मग सीता माता सुद्धा त्यांच्यासोबत पत्नी म्हणून जायला निघाली. आज जर कदाचित एखाद्या व्यक्तीला न केलेल्या गुन्ह्यापायी 14 वर्ष तुरुंगात जाण्याची वेळ आली तर त्यांची पत्नी त्यांना म्हणेल का, निरोप कसला माझा घेता आणि मी सुद्धा तुमच्या जेलमध्ये येणार आहे, असं म्हणेल का ती? म्हणणार नाही. ऐका, पूर्वीचा काळ आताचा काळ खूप मोठा फरक आहे महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, पूर्वी रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. नाही, तुमच्या गावातली माणसं साधीच आहे ती. ऐका, पूर्वी रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसंही डांबरट झाली. काय सांगायचं? इतका फरक आहे. अहो, पूर्वीच्या काळात एखादं लेकरू जर झोपत नसेल तर त्याची आई त्याच्यासाठी अंगाई गीत गायची. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. जगा वेगळी ममता हो, जगा वेगळी ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. ऐका, पूर्वीच्या काळात सुद्धा आई लेकरासाठीच अंगाई गीत गात म्हणत होती. आता ही लेकरालाच म्हणते. पूर्वीच्या काळात सुद्धा लहान लेकरासाठीच म्हणत होती का म्हाताऱ्या माणसाला म्हणत होती, आज माझ्या पाडसाला, असं काय म्हणते, म्हाताऱ्या माणसाला म्हणत होती. अहो, पण पूर्वीची आई अंगाई गीत गायची. आता जर पप्या झोपणा गेला तर त्याची आई त्याला अंगाई गीत गात नाही, मग हातामध्ये मोबाईल देते आणि त्याच्यावर कार्टून लावते आणि म्हणते आमच्या पप्याला कार्टून लय आवडते. आणि मग त्याला ती हळूहळू कार्टून बघून मोबाईल पाहून त्याला मोबाईलची सवय होती. आणि पुन्हा कालांतरानं तो पप्या मोबाईल काही सोडत नाही. मग आईला राग येतो आणि पप्या मोबाईल सोडत नाही म्हणून पप्याला मारती. आता मला सांगा, मोबाईलची सवय पप्याला कोणी लावली? आईने लावली. आणि पप्याला मोबाईल सोडत नाही म्हणून पप्याला कोण मारते? आई मारते. आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, माराची गरज पप्याला आहे का आईला आहे? विठाला ऐका, पूर्वीचा काळ आताचा काळ खूप मोठा फरक आहे. सीता माता रामप्रभू सोबत वनात निघाली त्यावेळेला लखनजी सुद्धा धावत पडत आले आणि लखनजी म्हणतायत, अहो प्रभू सांगा मला, कुणी दिलाय तुम्हाला वनवास? ज्यानं तुम्हाला 14 वर्षाकरता वनात पाठवायचं ठरवलंय ना, त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही. रामप्रभू त्या लखनजीला शांत करतायत. लखन, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, खेळ चालला से माझ्या पूर्वसंचिताचा. दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा. ऐका, अरे लखन, मला वनात जावं लागतं, याच्यामध्ये माझ्या आईचा दोष नाही, याच्यामध्ये माझ्या बाबांचाही दोष नाही, तर माझ्या नशिबाचा दोष आहे. आपल्या भाषेमध्ये हा नशिबाचा दोष मला वनात घेऊन निघालेला आहे. विठाला 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 विठाला. काय करावं आता, आपल्या नशिबाचा दोष आहे, असू द्या, चला पुढं. बघा, लक्षात ठेवा. आणि रामप्रभू सोबत सीता माता निघाली आहे आणि लखनजीला प्रभू म्हणतायत, लखन तुला एक सांगतो, मी वनात निघालेलो आहे, भरत मामाच्या गावी गेलेला आहे आणि भरत माघारी परत येईपर्यंत या अयोध्येची राजगादी लक्ष्मणा तुला सांभाळायची आहे. ऐका, मला सांगायचंय समर्पण, इकडे लक्ष द्या. लखनजी सांगतायत, अहो दादा, ज्या अयोध्येमध्ये माझा राम नाही त्या अयोध्येशी मला काही काम नाही, त्या अयोध्येशी मला काही देणं घेणं नाही. 2-4 दिवस जर गावचे सरपंच मुंबईला निघाले तर लोक म्हणते ती जावा आम्ही सगळं गाव बघताव, काय काळजी करायचं, काय कारण. पण लखनजीने अयोध्येची राजगादी नाकारली. लखनजीला रामप्रभू सांगतायत, तुला जर वनात यायचं असेल तर तुला तुझ्या मातेची परवानगी, अर्थात सुमित्रा मातेची परवानगी घ्यावी लागेल. अंगावरती वल्कल धारण करतायत, सुमित्रा मातेच्या सदनी जातायत. सुमित्रा माता लखनकडे पाहते आणि लखनला म्हणते, अरे लखन, आज माझ्या रामाचा राज्याभिषेक असताना अंगावरती राजवस्त्र न घालता तू जर अंगावरती वल्कल धारण करून येत असशील तर आज तुझ्या मनामध्ये माझ्या रामाविषयी काहीतरी काळी कपट भावना नक्की आलेली आहे. सुमित्रा मातेचा सख्खा मुलगा लखन आहे, सावत्र मुलगा रामप्रभू आहे, पण लखनजीपेक्षा सुद्धा रामावरती सुमित्रा मातेचं अत्यंत प्रेम आहे. त्यावेळेला लखनजीने घडलेला सगळा प्रसंग सांगितला
रामप्रभू वनात निघालेले आहेत, सीता माता वनात निघालेली आहे, 14 वर्षाकरता वनात निघालेली आहे, मला सुद्धा जाण्याची इच्छा आहे. त्यावेळेला सुमित्रा माता म्हणते, अरे लखन, 14 वर्षाकरता तुझा थोरला भाऊ वनात निघालेला असताना तू इथं काय करतोय, तू इथं काय करतोय? त्यावेळेला मी तुझी परवानगी घेण्याकरता आलेलो आहे माते. हे शब्द ज्यावेळेला सुमित्रा मातेने ऐकले, ऐका, सुमित्रा माता म्हणते, अरे तू लहान असताना तुला मी रक्ताचं दूध करून पाजलं, त्या दुधाचे तू उपकार फेडले नाहीस, त्या दुधाचा हिशोब तुम्हाला दिला नाही लखन. त्यावेळेला लखनजी नेत्रातून अश्रू ढाळतात आणि आईला हात जोडतात, क्षमा मागतात. आई मला सांग, माझी काय चूक झाली, मी तुझ्या दुधाचा हिशोब दिला नाही असं का म्हणतेस? त्यावेळेला सुमित्रा माता म्हणते, अरे थोरल्या भावाला 14 वर्षाचा वनवास झालेला असताना, थोरल्या भावासोबत त्याची भार्या सीता सुद्धा वनात निघालेली असताना तू मला न विचारता त्यांच्यासोबत 14 वर्षाकरता वनात निघून गेला असतास तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. पण लक्षात ठेव, ज्या अर्थी तू मला परवानगी मागायला येतोस ना, त्या अर्थी माझ्या दुधाचा हिशोब तुम्हाला दिला नाही. त्यावेळेला लखनजी माफी मागतायत. लखनजीला सुमित्रा माता उपदेश करते, ऐका, 14 वर्ष प्रभू तुझ्या सोबत असतील, लक्षात ठेव लखन, माझ्या शब्दाकडे लक्ष दे. लखनजीला सुमित्रा माता म्हणते, स्वप्नात सुद्धा माझ्या रामाविषयी तुझ्या मनामध्ये काळी कपट भावना येऊ देऊ नको. स्वप्नात सुद्धा माझ्या रामाविषयी तुझ्या मनात काळी कपट भावना येऊ देऊ नको. सुमित्रा माता ज्यावेळेला लखनजीला बोलते त्यावेळेला लखनजी म्हणतात, सांग आई, मला स्वप्न कधी पडत असतं आई, सांग मला. त्यावेळेला आई म्हणते, स्वप्न झोपल्यावरती पडत रे लखन. त्यावेळेला लखनजी म्हणतात, स्वप्नामध्ये जर रामाविषयी काळी कपट भावना येऊ द्यायची नसेल आणि स्वप्न जर झोपल्यावरती पडणार असेल तर हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. 14 वर्ष न झोपण्याची त्या ठिकाणी प्रतिज्ञा लखनजीने केली. महाराज, हे समर्पण, हा त्याग खऱ्या अर्थाने मला माझ्या जीवनामध्ये संत संघाने प्राप्त झालेला आहे. अभंगाचा वैराग्याचे भाग्य